अयोध्येतील राम मंदिरात प्रतिष्ठापनेनंतर भाजपचा मेगा प्लॅन। 2.5 कोटी भक्तांना भाजपकडून अयोध्येची वारी। राज ठाकरेंना राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणाची जोरदार चर्चा, तर उद्धव ठाकरे फक्त आमदार, राज ठाकरे व्हीआयपी। भाजपच्या जहरी टीकेनंतर राजकारण टिपेला। महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच, भुजबळांकडून समसमान जागा मिळण्याची मागणी, तर भुजबळांची मागणी ही वैयक्तिक, शिंदेंच्या सेनेचा टोला। भाजपचं नो कॉमेंट। वंचित पाठोपाठ एमआयएमलाही इंडिया आघाडीत सामील होण्याचे वेध। एमआयएम खासदार जलील यांचा प्रस्ताव। काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष। जरांगेंच्या चलो मुंबईच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्टवर। विभागीय अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री बैठक घेणार, तर सरकारने फसवणूक केल्याचा जरांगेंचा आरोप। अमोल कोल्हेंना पाडणार हे फायनल, दादांकडून पुनरुच्चार, तर दादांना दिलेलं शपथपत्र स्वतः पाहिलंय। मिटकरींनीही कोल्हेंना डिवचलं। देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, तर संजय राऊतांकडून खोचक टीका। भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं, आयएनएस इंफाळ नौदलात दाखल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। साई दर्शनाला आता मास्क सक्ती होण्याची शक्यता, पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून साई संस्थानला सूचना।